मासिक पाळीमध्ये तुम्ही पूजा केली आहे का? फक्त महिलांनाच मासिक पाळी का येते? मासिक पाळी येते तेव्हा मंदिरात का जाऊ देत नाही? मासिक पाळी काळात जर देवपूजा करू नये तर एकट्या स्त्रीने घरी सणवार कसे पाळावे? या काळामध्ये गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलणे कितपत योग्य आहे? मुलींना मासिक पाळीच्या वेळी किंवा महिलांना सुद्धा मासिक पाळीच्या वेळी देवाची पूजा करण्यास का मनाई असते? प्रश्न वाचले आणि डोक्यात विचारांचा उद्रेक झाला. धार्मिक, आध्यात्मिक, शास्त्रीय आणि सामाजिक पैलूंना धरून हे उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देत आहे. महिलांचा विषय असल्यामुळे त्या तर ही माहिती पूर्ण ऐकतीलच, पण पुरुषांनी ऐकली तरी पण कुठेच बिघडणार नाही. कारण पुरुषांनी सुद्धा एका महिलेच्याच पोटी जन्म घेतलेला असतो आणि प्रत्येक महिलेमध्ये एक माता दडलेली असते. त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. मंडळी बघा, देव तर सर्वत्रच आहे ना. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्रच आहे तो. आणि आपण सुद्धा असंच म्हणतो की देव हा दगडात नसून माणसांमध्ये आहे. प्रत्येक माणसाला माणसांमधला देव ओळखता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे. मग असं आपण फक्त भाषणापुरतं, सुविचारापुरतं किंवा समोरच्याला प्रभावित करायचं आहे, आपलं इम्प्रेशन त्याच्यावर चांगल्या पद्धतीने पडलं पाहिजे म्हणूनच म्हणायचं का? आणि जर देव माणसांमध्ये आहे तर तो फक्त पुरुषांमध्येच आहे का? आणि स्त्रियांमध्ये आहे तर जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा तो स्त्रियांमधला देव काय 4 दिवस बाहेर जाऊन बसतो का? 4 दिवस झाल्यावर परत येतो का? मी सुद्धा आस्तिक आहे, माझा सुद्धा देवावर विश्वास आहे. 24 तासांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मी सुद्धा देवाची पूजा करते. मला जेव्हा खूप खचल्यासारखं वाटतं किंवा मानसिक काही त्रास होतो तेव्हासुद्धा मी देवाशी संवाद साधत असते. अशा पद्धतीने आपण प्रत्येकजण कधी ना कधी देवाशी आपल्या मनातल्या मनात का होईना संवाद साधत असतो. त्या देवाने अजूनपर्यंत तरी मला कधीच हे विचारलं नाही, मासिक पाळी सुरू आहे तरी तू देवपूजा का करते? तुझी मासिक पाळी सुरू असूनसुद्धा तू माझ्या मंदिरात येऊन माझं दर्शन घेऊन मला हात लावून शिवपालव का करते किंवा मला विटाळ का लावते? तुला मासिक पाळी आहे म्हणून या काळात तुला कोणतंही संकट आलं तरी पण मी तुझं रक्षण करणार नाही. जेव्हा तू केस धुशील आणि पवित्र होशील तेव्हाच मी तुझी मदत करेल. किंवा मासिक पाळीच्या या 4 दिवसांमध्ये तुझं कोणतंही काम मी अजिबात पार पडू देणार नाही, असं तर तो मला आजपर्यंत कधीही म्हटलेला नाही. जो देव त्रिनीती काळ आहे, सर्वत्र आहे, अनंत आहे, तोच आधी आहे आणि तोच अंत आहे. जो देव श्वासांमध्ये आहे तोच देव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मासिक पाळीमध्ये त्याची पूजा करणं हे अजिबात पाप नाही. आपल्या मनाचा तो न्यूनगंड आहे. देवाची पूजा करणं म्हणजे काय? फक्त हात जोडून दिवा लावून त्याच्यासमोर बसणं, आरती करणं एवढंच नाही. पोथीपुराण वाचणं, ध्यान करणं, चिंतन करणं, मनन करणं हा सुद्धा देवपूजेचाच भाग आहे. देवाची पूजा करण्यापासून आपल्याला कुणीही परावृत्त करू शकत नाही, मग मासिक पाळी असू दे किंवा नसू देत. ज्या देशामध्ये दुर्गा, महाकाली, लक्ष्मी यासारख्या देवी आहेत आणि त्याच देशामध्ये महिलांना देवीची किंवा देवाची आराधना करण्यापासून परावृत्त केलं जातं, यासारखी घोर विटंबना नाही. मग आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की पूर्वीच्या काळी महिलांना 4 दिवस बाजूला का बसवायचे? पूर्वीच्या काळी आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या. जसं की कपडे धुण्यासाठी आज आपण वॉशिंग मशीन वापरतो. पिठाची गिरणी नव्हती तर तेव्हा जात्यावर दाणे दळून मग त्याचं पीठ तयार केलं जायचं. किंवा अनेक अशी कामं की जिथे शारीरिक कष्टाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना आराम करण्यासाठी 4 दिवस बाजूला बसवायचे. पण याचा अर्थ बऱ्याच जणांनी वेगवेगळा केला, अपभ्रंश केला आणि अंधश्रद्धा बळावली गेली. पूर्वीच्या काळी महिलांना चूल आणि मूल हे सांभाळणं अनिवार्य होतं. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते. पुरुष तरी बाहेर जायचे, शेतीकाम असेल किंवा इतर काही कामं, म्हणजे सगळं काही पुरुष करायचे. पण महिलांना घरची कामं मात्र खूप कष्टाने करावी लागायची. मग त्यामध्ये मासिक पाळीचे 4 दिवस त्यांनी आराम करावे म्हणून ते ठेवले होते. पण अर्थ झाला दुसराच. आजकाल आपल्या सोयीनुसार आपण हे सगळं बदललं. आज मासिक पाळीमध्ये स्त्रिया स्वयंपाक करतात, भांडी धुतात, धुणे धुतात, थोडक्यात काय सगळी कामं करतात. त्यामध्ये त्यांचे कष्टसुद्धा होतात. तिच्या हातचं बनवलेलं जेवण, नैवेद्य चालतं, पण तिने केलेली पूजा देवाला का चालत नाही? काही ठिकाणी महिलांना मासिक पाळी असल्यावर आजच्या काळातसुद्धा खूप उनं बोललं जातं. जसं की कावळा शिवला, झाली बामणाची किंवा अजून काही बऱ्याच प्रकारचे टोमणे मारले जातात. पण असं म्हणणं खूप चुकीचं आहे आणि प्रत्येक घरातल्या स्त्रीनेच हे थांबवलं पाहिजे.
गणपतीच्या जन्माची कथा आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की देवी पार्वतीने अंघोळ करताना आपल्या अंगावरच्या मळापासून गणपती बाप्पांची निर्मिती केली. मग त्याच गणपती देवाची पूजा एखाद्या महिलेला मासिक पाळी असताना करावी की करू नये हा प्रश्न आपल्याला जर पडत असेल तर किती मोठी विसंगती आहे. बऱ्याच वेळा आपण मुलगा आणि मुलगी एक समान, त्यांच्यामध्ये भेदभाव करू नका अशी घोषवाक्य देतो किंवा ऐकतोसुद्धा. त्याची सुरुवातसुद्धा आपण आपल्या घरापासून करतो. मग मासिक पाळीमध्ये देवाची पूजा स्त्रियांनी करू नये, मुलीच्या जातीने हे करू नये, मुलीच्या जातीने असं वागू नये, हसू नये, नजर खाली ठेवावी आणि याची पाळंमुळं तुम्हाला कुठे बघायची असतील ना तर ती खूप खोलवर अंधश्रद्धा, अज्ञान आणि असमानतेमध्ये आहे. असा भेदभाव करणारी तीच लोकं आहेत जी म्हणतात वंशाचा दिवा म्हणून आम्हाला मुलगाच पाहिजे आणि मुलगी झाली म्हणून गर्भपात करून मोकळे होतात. आता मी तुम्हाला शास्त्रीय कारणंसुद्धा सांगते. आधी ही संकल्पना रुजली गेली होती की स्त्री शरीरातून जे रक्त जातं ते अशुद्ध असतं आणि रजस्वला स्त्री म्हणजेच काय मासिक पाळी असलेली स्त्री अशुद्ध आहे, अपवित्र आहे. ती अपवित्र आहे म्हणून तिने देवाची पूजा करू नये. पण आज विज्ञानानं आपल्याला हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं की मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरातून जे रक्त जातं ते अशुद्ध नाही आहे. ज्यामुळे मानवाचा जन्म होतो ती प्रक्रिया अशुद्ध कशी असू शकते? एकदम मोकळं आणि स्पष्ट सांगायचं झालं तर तुम्ही बऱ्याच वेळा कळतं पण वळत नाही अशी स्थिती करून घेतात. बघा, जेव्हा एखादी महिला गरोदर राहते तर जोपर्यंत तिच्या बालकाचा जन्म होत नाही तोपर्यंत 9 महिने तिला मासिक पाळी येत नाही. म्हणजेच काय, त्या रक्तापासून तर तिचं बाळ तयार होतं. मग आपण असं का वागतो? प्रत्येकाने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आध्यात्मिक कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. बघा, महिलांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे तिच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि तिचं मन या काळात अस्थिर होतं. म्हणून मग आपल्यातल्याच काही महाभागांनी या गोष्टीचा इतका विचित्र पद्धतीने बाऊ केला की त्याची अंधश्रद्धा करून तिची पाळंमुळं सगळीकडे रुजवण्याचं काम केलं. आणि म्हणतात काय, ज्या महिलेला मासिक धर्म असतो तिने घरातल्या देवांची पूजा करायची नाही, मंदिरात जायचंसुद्धा नाही, पूजा करणं तर लांबच राहिलं, दर्शनसुद्धा अजिबात घ्यायचं नाही. आणि कारण यामागे काय दिलं जातं तर मंदिरात असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा मासिक पाळी असलेल्या महिलेच्या मनावर परिणाम होऊ शकतो. याचा नीट विचार आपण केला तर विरोधाभास आपल्या लगेच लक्षात येतो. अस्थिर आणि चंचल मनाला शांत करण्यासाठी देवपूजा, आध्यात्मिक पूजा, पोथीपुराण वाचणं यापेक्षा दुसरा चांगला पर्याय असू शकतो का? आपल्यापैकी सगळ्यांनाच डोळे बंद करून ध्यान करून देवाचं नामस्मरण केल्याने किती शांतता मिळते याचा अनुभव नक्कीच आलेला असेल. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी कधीच देवपूजा केली नाही किंवा करायची जरी ठरवली तरी पण आपल्या मनाला वाटेल किंवा आपली इच्छा होईल तेव्हा देवपूजा त्यांनी केली असेल. पण त्यांच्यावर सुद्धा कधी काही मोठं संकट आलं तर त्यांनीसुद्धा देवाकडे जाऊन त्याचाच धावा केलेला आहे किंवा देवाचं नामस्मरणच केलेलं आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला हवं की जर मासिक पाळीमध्ये एखाद्या महिलेचं मन अस्थिर राहतं किंवा हार्मोनल बदलांमुळे महिला चिडचिड करतात किंवा त्यांचे मूड स्विंग्स होतात तर तेव्हासुद्धा चिंतन, मनन करणं किंवा देवाचं नामस्मरण करणं हा अगदी उत्तम पर्याय आहे आणि आपण तो स्वीकारला पाहिजे. याची आपण अंधश्रद्धा करता कामा नये. शेवटी लक्षात काय येतं, माणसातल्या देवाला मासिक पाळीमध्ये पूजा केली तर चालते, पण माणसातल्या त्या माणसाला मासिक पाळीमध्ये देवपूजा केलेली चालत नाही. म्हणजे शब्दांची गुंतागुंत आहे पण अर्थ फार मोठा आहे त्यातला. सामाजिक कारण काय आहे? काही घरच्या लोकांचा सूर हाच आहे, घरच्यांना चालत नाही. घरचे म्हणजे कोण? आपले आईबाबा असतील, काका काकू असतील, सासू सासरे असतील, मामा मामी असतील. म्हणजे आता मागचा एक व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये लक्षात काय आलं की आम्हाला चालतं, आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला समजतं की मासिक पाळी म्हणजे शाप नाही आहे, वरदान आहे, त्यामुळेच तर आपण आई बनतो. पण आमच्या घरी चालत नाही म्हणून आम्हाला मासिक पाळीचे 4 दिवस पाळावे लागतात. आणि मलासुद्धा बऱ्याच वेळा देवपूजेचे जेव्हा मी व्हिडिओ शेअर करते आणि त्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगते की तुम्हाला मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हे व्रत नाही केलं तरी पण चालेल किंवा पूजा दुसऱ्याकडून करून घेतली तरी पण चालेल. पण हे सांगावं का लागतं? कारण मी जर असं म्हटले
की हो तुम्ही देवपूजा करू शकतात, काही अडचण नाही. मासिक धर्म तर उलट स्त्रीचं एक वरदान स्वरूप आहे किंवा त्यामुळेच आपण आई बनतो. पण मग दुसरं कारण लगेच समोर हे येतं की आपण सांगितलं ठीक आहे, पण त्यांच्या घरात समजा बाकीची मंडळी मानत नसतील तर मग कदाचित यामुळे त्यांच्यात वादावादीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे मग मी असंही सांगते की तुमच्या घरामध्ये तुम्ही एकदा समजावून सांगा की मासिक पाळीमध्ये देवपूजा केल्याने काहीच होत नाही. आणि त्यांना जर पटत असेल तर मग तुम्ही मासिक पाळीमध्ये सुद्धा तुमचं व्रतवैकल्य असेल, सणावारांची पूजा असेल ती करू शकतात. मात्र त्यांना पटत नसेल तर मग तुम्ही 4 दिवस मस्तपैकी आराम करा. म्हणजेच काय, सगळ्यात शेवटी आपल्या लक्षात काय येतं, देवाची पूजा केलेली देवाला चालते पण माणसांना चालत नाही, म्हणून आपण मासिक पाळीमध्ये देवपूजा करत नाही. माणसं म्हणजे कोण? आपल्याच घरातले स्त्री किंवा पुरुष, ज्यांची नावं किंवा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला काही नाती सांगितली. बघा, जर या गोष्टींनी पुरुषांना फरक पडत असेल तर ते प्रजननामध्ये मादीला असलेले महत्त्व विसरलेले दिसतात. निसर्गाचं निरीक्षण केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की प्रजननामध्ये तिची मुख्य भूमिका आहे. आता आपण या प्रक्रियेमध्ये थोडंसं मागं जाऊया. मुलांचं संगोपन करणं, स्तनपान करणं, मुलांना जन्म देणं, मुलांना 9 महिने पोटात ठेवणं आणि त्यासाठी वयाच्या 50 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळीचे त्रास सहन करणं. या मासिक पाळीचा आपण थोडा गणितामध्ये हिशोब मांडायचा ठरवला तर आपल्या हे लक्षात येईल की प्रत्येक महिलेला तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये साधारणतः 450 ते 480 वेळा मासिक पाळी येते. आणि हे सगळं करून किंवा त्रास सहन करून महिलांना काय मिळतं तर दुय्यम दर्जाची वागणूक, असामाजिक आणि अन्याय. निसर्गाने जी देणगी महिलांना बहाल केली आहे त्या देणगीला शाप ठरवणारे तुम्ही आम्ही कोण आहोत? मासिक पाळीमध्ये पूजा करणाऱ्या महिलांचा जर घरातल्या महिलाच विरोध करत असतील किंवा आजूबाजूच्या महिलाच विरोध करत असतील तर त्या महिलांना अजून देवपूजेचा खरा अर्थ समजलेला नाही आहे. भारत देशाची सर्वात मोठी विटंबना ही आहे की एक महिलाच दुसऱ्या महिलेला समोर जाऊ देत नाही किंवा पुढे जाऊ देत नाही. याची उदाहरणं किंवा पडसाद तुम्हाला आजूबाजूला नक्कीच पाहायला मिळालेले असतील. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला असणारे पुरुष मंडळी कदाचित महिलांना खूप चांगल्या पद्धतीची वागणूक देतात, पण घरामध्ये असणाऱ्या महिला किंवा आपल्या समाजात असणाऱ्या महिलांचा छळ करताना दिसून येतात. स्त्रियांना घरातून बाहेर जाऊ न देणं किंवा नोकरी न करू देणं, स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय न घेऊ देणं, घरामध्ये त्यांना नावं ठेवणं, छळ करणं, यामागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्त्रीच कारणीभूत असते आणि महिलांनी यामध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. आपल्या समाजामध्ये अजून एक मानसिकता ही सुद्धा पाहायला मिळते, म्हणजे त्यामध्ये काही पुरुषसुद्धा सहभागी असतात आणि काही महिलांचा सुद्धा सहभाग असतो. तिथे असं म्हटलं जातं, माझ्या मुलाला चांगल्या पगाराची नोकरी आहे, मग तू कशाला उगीच नोकरी करते? तसंही मूलबाळ झाल्यावर तुला ती सोडूनच द्यावी लागेल. त्यापेक्षा तू घर सांभाळ, मुलं सांभाळ, संसार सांभाळ, घरामध्येच धुनी भांडी कर. पण मला तिथे प्रश्न हा पडतो किंवा आपल्यापैकी बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडत असेल की आपल्या महिलांचं काम फक्त एवढंच आहे का, चूल आणि मूल सांभाळणं किंवा घरातल्या घरातच वावरणं? आपल्याला आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा किंवा समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करण्याचा अधिकार नाही आहे का? ज्या मानसिकतेमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो त्या मानसिकतेच्या लोकांना असं वाटतं स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवाची पूजा अजिबात करू नये. जोपर्यंत आपण या मानसिकतेमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत जागतिक दर्जाचे महिला वैज्ञानिक, खेळाडू, जिओलॉजी, जिम्नॅस्टिक आपल्या भारतामध्ये स्त्रियांच्या स्वरूपात तयार होणारच नाही. जोपर्यंत आपण अंधश्रद्धेच्या पाळामुळांमध्ये अडकलेले आहोत तोपर्यंत तर आपल्याला हे शक्यच नाही आहे. आदर्श माता आणि आदर्श सून या पलीकडे सुद्धा महिलांचं एक जग अस्तित्वात आहे. स्त्रियांना फक्त एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्या जगामध्ये एक स्थान निर्माण करण्याचा हक्क आहे. म्हणून महिलांनो आणि पुरुषांनो, मुलगा मुलगी समान याची सुरुवात आपल्या घरापासूनच करा. देवाची पूजा करताना स्त्रियांची जागा घराच्या आत आहे, बाहेर नाही. आणि ज्यांना असं वाटतं स्त्री पुरुष समान नाही, स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, ती सिद्ध करण्यासाठी ही एक चांगली सुरुवात ठरेल. ज्या लोकांना असं वाटतं की माझ्या घरच्यांना आवडत नाही, माझ्या सासूसासऱ्यांना, माझ्या नातेवाईकांना किंवा माझ्या आईवडिलांना हे विचार पटत नाही, नम्रपणे त्यांना असा प्रश्न का म्हणून विचारा. आपण प्रश्न विचारतच नाही, तुम्ही तुमचे तर्क द्या. कदाचित 10 लोकांपैकी 6 लोकांना नक्की पटेल. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही जर तुमच्या घरातील या ज्येष्ठ मंडळींना, म्हणजे ज्यांना मासिक पाळीच्या बाबतीत असे विचार आहेत की नाही करू पूजा किंवा मासिक पाळीमध्ये कशालाही शिवू नये, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर तुम्ही त्यांना का म्हणून एकदा विचारा. त्यावर तुमचं मत त्यांना सांगा. नक्कीच 10 लोकांपैकी 6 लोकांना पटेल. म्हणजेच काय, हळूहळू त्यांच्यात नक्की बदल होईल.
दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण आपण घेऊया. दिवाळीला सगळे आपण एकत्र जमलो आहोत. मामा मामी, काका काकू, आजी आजोबा आणि छोटी 2 मुलं मुली आहेत. त्यापैकी एका मुलीला मासिक पाळी आली आहे. घरामध्ये सगळेजण पूजा करत आहे, मात्र तिला बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. तिच्या मनावर लहानपणी आपण कोणते संस्कार करत आहोत? कुणी कितीही आणि काहीही सांगितलं तरी पण शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजेच काय? आपल्याला जे योग्य वाटतं तेच करा. माझं आयुष्य माझा निर्णय हे ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा त्याच घरचा एक भाग आहात, एक घटक आहात. तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमचं भावनिक स्वास्थ्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. समोर चालून तुम्हाला सुद्धा मुलं मुली होणार आहे. त्यांना काय शिकवायचं हे तुम्ही ठरवायचं. चलता है चलने दो, 4 दिवसांचा तर प्रश्न आहे, काय फरक पडतो? जर असं आपण म्हणत असाल तर आपणच सामाजिक अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहोत. भारत स्वतंत्र होऊन आज 80 वर्ष झाली असतील किंवा त्याहूनही जास्त होतील, तरी अजूनसुद्धा अंधश्रद्धेच्या बेड्या तुटलेल्या नाहीयेत. वैचारिक गुलामगिरीतून अजूनही आपण मुक्त नाही. विचार करा, उत्तर तुमच्यासमोर आहे. तर मंडळी, या व्हिडिओत मी तुम्हाला बरीचशी उदाहरणं दिली, बरंच काही समजावून सांगितलं. तर यातून तुमच्या काय लक्षात आलं? मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी देवपूजा करणं योग्य की अयोग्य? मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी देवपूजा करावी की करू नये? मला तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा. उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून प्रत्येक महिलेला या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओतून नक्की मिळून जाईल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.